पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। आज आपण मांजरा डॅम धनेगाव या ठिकाणी आहोत आणि येण्याचे कारण सहज पाहणीसाठी या ठिकाणी 2 दिवस झालं धाराशिव जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, संततधार पाऊस चालू आहे। त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जे धरण भरलं जातं ते अगदी ऑगस्ट महिन्यातच 80-90% धरण भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। आणि त्या दृष्टीनं मुरुड शहरातील उपसरपंच हनुमंतबापू नागटिळक, ग्रामपंचायत सदस्य श्रीयुत महेशजी कंसे सर, तसेच जनता विद्या मंदिरचे प्रशासकीय अधिकारी अमरजी भैया मोरे हे सर्वांनी या एकंदरीतच सगळ्या डॅमची पाहणी केली। आणि आपण त्यांना विचारूयात, बापू काय सांगाल? खरं म्हणजे लातूर, बीड आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारा हा धनेगाव डॅम आहे। आणि गेल्या वर्षी जवळपास ऑक्टोबरच्या नंतर मला वाटतं 90% भरलं होतं, परंतु ईश्वराची कृपा म्हणा किंवा निसर्गाची कृपा की ऑगस्ट मध्ये हे पूर्णपणे जवळपास 80 ते 90% धरण भरलेलं आहे। आणि मुरुडची खऱ्या अर्थाने योजना हे रायगडावरती चालायची, परंतु गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्या हातात सत्ता आल्यानंतर जे आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी 36 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना दिली आणि ती धनेगाव इथून सुरू झाली। अतिशय तत्परतेने आम्ही ती योजना सुरू करून या धनेगाव मधल्या लोकांना पाणी आम्ही मुरुडला सप्लाय करू शकलो, कारण या ठिकाणचं पाणी हे अतिशय स्वच्छ आहे। आणि त्याच्यामुळे मुरुड शहरातले सर्व नागरिक जवळपास मागच्या 2 वर्षापासून समाधानकारक आहेत। आणि यावरची सुद्धा आनंदाची गोष्ट आहे की हे धनेगाव डॅम पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। आजच्या घडीला जवळपास 4 दरवाजे उघडलेले आहेत आणि आणखी पाण्याचा प्रवाह सुरू आहे। आता संततधार वगैरे काही अचानकपणे कळंब आणि वरच्या भागाला केज वगैरे भूम साईडला मोठ्या प्रमाणात अचानक रात्रीच्याला पाऊस झाल्यामुळं हे धनेगाव डॅम अतिशय 17 ते 18 घंटेमध्ये 80 ते 90% भरलेला आहे। आणि आणखी पावसाळा सुरू आहे मागचे पुढचे 2-2.5 महिने, त्याच्यामुळं अतिशय समाधानकारक। आणि शेतकरी आणि या भागातले सर्व जे काही कष्टकरी किंवा लातूर MIDC असेल, धाराशिव MIDC, बीड MIDC या उद्योगाला सुद्धा निश्चितपणे याचा निश्चित चांगला फायदा होईल, त्याबद्दल समाधानी आहोत। त्याचबरोबर आपल्यासोबत महेशजी कंसे आहेत, आपण त्यांना विचारत। आज या ठिकाणी धरणाची पाहणी करण्यासाठी आम्ही आज आलो होतो। मागील 2 वर्षापासून तुम्ही जर पाहिलं असेल तर मागील काही महिन्यामध्ये लातूरच्या बातम्या वारंवार येत होत्या की लातूर शहराला अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे। अशा काळात सुद्धा मुरुड ग्रामपंचायतीने सक्षमतेने मुरुड गावाला स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे व मुरुड शहराची मागील 2 वर्षापासून धनेगाव धरणावर तहान भागलेली आहे। त्याच अनुषंगानं काल रात्री ज्याला धरण 80% भरल्याचे समजल्यानंतर आम्ही आज त्याची इथे पाहणी करण्यासाठी आलो आहोत। तर इथं अशी परिस्थिती आहे की धरण 90% भरण्याच्या ह्याच्यात असल्यामुळे त्याचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत व ते पाहण्यासाठी आम्ही आज इथं आलो होतो। बघा, रात्रीच्या अचानक बापूने जे सांगितलं, पावसामुळे हे धरण जे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये भरतं ते धरण अगदी ऑगस्ट महिन्याच्या निम्म्यात आहे, तोपर्यंतच भरलेलं आहे। आणि एक दिलासादायक बाब बापूने अशी सांगितली की या धरणात जर पाणी असेल तर पुढे व्यवसाय असेल, गावासाठी असेल, मुरुडसाठी खास पाण्याचा स्रोत याच धरणावर चालतो। शेतकरी या ठिकाणी थोडं शेतकऱ्यांना पण दिलासा मिळालेला आहे। आणि आज येण्याचे कारण हे त्यांनी सांगितलं की अचानक झालेल्या पावसानं काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी यांनी पाहणी दौरा ठेवला होता। या संपूर्ण न्यूज साठी मी लातूर ब्युरो चीफ अनिल टेळे, भारतीय जनमत न्यूज, मुरुड। धन्यवाद। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।